राज्यात वाढत्या गुन्हेगारीवरून विरोधक सतत सरकारला लक्ष्य करत असताना हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्याचे मंत्री पंकज भोयर यांनी कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली। गुन्हे रोखणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे हे सरकारचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दलाची क्षमता वाढवणे, गस्त व्यवस्था मजबूत करणे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले। विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना भोयर यांनी प्रशासन सज्ज असून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले। वर्ध्यामध्ये 128 कोटी 2 दिवस आधी DRI महसूल गुप्तचर संचालनालयाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा गाडगे तालुक्यामध्ये कार्यवाही करण्यात आली आणि जवळजवळ 128 किलोचं मॅफेड्रॉन MD ड्रग्स त्या ठिकाणी त्यांना सापडलेला आहे। हा परिसर स्थानिक पोलिसांच्या सहयोगाने त्या ठिकाणी सील देखील करण्यात आलेला आहे आणि आरोपींना त्या ठिकाणी अटक देखील करण्यात आलेली आणि पुढची कार्यवाही सुरू आहे। नाही, आज विविध अनुषंगाने आपण बघतोय की केंद्र सरकारचा गृह विभाग असो किंवा राज्य सरकारचा गृह विभाग असो, ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचं अवैध ड्रग असो किंवा मानवी शरीर तस्करी असो, याबद्दल मोठ्या प्रमाणात कार्यवाह्या सुरू आहे। या संदर्भातली माहिती जे संपूर्ण देशभरात मोठं रॅकेट ड्रग्सच्या संदर्भात चालतं, त्या अनुषंगानं केंद्रीय गुप्तचर महसूल संचालनालय हे देखील सक्रिय होतं। त्यांना काही इनपुट्स मिळाले होते, त्या अनुषंगाने त्यांनी त्या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे आणि ह्या कार्यवाहीला राज्य सरकार आणि त्याचबरोबर जिल्हा पोलीस प्रशासन संपूर्ण सहकार्य करत आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेण्याकरता आम्ही स्वतः आता दुपारनंतर वर्धाला त्या ठिकाणी जातोय आणि पूर्ण माहिती प्रकरणाची घेतोय। नाही, महाराष्ट्र नंबर 1 वर क्राईम मध्ये नाही आहे। मला असं वाटते आता लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे आणि कुठेतरी पोलीस प्रशासनावर, सरकारवर विश्वास निर्माण झाला आहे की होणारे गुन्हे आपण जर का प्रशासनाकडे, सरकारकडे सांगितले तर त्याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळेल आणि प्रकरण उघडकीसून त्या ठिकाणी दोषींवर कारवाई होईल। हा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे, त्याच्यामुळे तक्रारी देण्याचा सामर्थ्य लोकांमध्ये कारखाना सापडला तिथल्या अधिकाऱ्यांवर, पोलिसांवर कारवाई होणार आहे। आता मी तेच तुम्हाला सांगितलं की दुपारनंतर मी स्वतः वर्धेला जातोय, त्या प्रकरणाची संपूर्ण विस्तृत माहिती घेईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना याच्याबद्दल अवगत। त्र्यंबकेश्वरमध्ये एक घटना घडली आहे, त्यामध्ये 6 आपल्याच आईने आपले 6 दाम्पत्यांना विकलेलं आहे, काय या संदर्भात मी देखील माहिती घेतली आणि मीडियाच्या माध्यमातून ही माहिती पुढे आलेली आहे। पोलीस प्रशासन रात्री त्या ठिकाणी जाऊन आलेलं आहे। एक कुटुंब आहे की ज्यांना असं म्हटलं जातं की 10 ते 12 ते मुलं मुली आहेत। या संदर्भातली विस्तृत माहिती घेण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे।